आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रभाग 4 मध्ये भाजपाचे आव्हान अधिक तीव्र। निवडणुकीनंतर अहमदनगरमधील सर्व रस्ते चकाचक करणार सुरेश बापू। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे आव्हान विरोधकांसमोर अधिक तीव्र होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। भाजपाचे युवा व दमदार नगरसेवक म्हणून गेल्या 5 वर्षात प्रभावी कारकीर्द गाजवलेले निरंजन आवटी यांच्यासह मोहन वाटवे, अपर्णा शेटे आणि विद्या नलवडे या उमेदवारांनी अहमदनगर परिसरातील सर्व गल्ल्यांमधून पदयात्रा काढली। या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला। या प्रचार दौऱ्यानंतर अहमदनगर येथील चौकात पॅनल नेते सुरेश बापू आवटी यांचे जंगी जाहीर सभा पार पडली। या सभेत सुरेश बापूने दिवंगत अनीस बाबा यांना श्रद्धांजली अर्पण केली। अनीस बाबा हे आमचे मार्गदर्शक व सहकारी होते, त्यांची आठवण आजही क्षणोक्षणी येते असे सांगत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले। सभेत बोलताना सुरेश बापू आवटी यांनी परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला। अहमदनगर परिसरात यापूर्वीच ड्रेनेज पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून निवडणुकीनंतर 7ही गल्ल्यांमधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले। या भागात कोणत्याही विकास काम अपूर्ण ठेवणार नाही असे ठाम आश्वासनही त्यांनी नागरिकांना दिले। या जाहीर सभेसाठी अहमदनगर परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच भाजपच्या संघटित प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माझ्या बंधूंनी सहकार्यांना तुम्हाला सर्वांना सलाम अलैकुम। आज आपण सांगली नगर उपमहानगर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी जमलो आहे। अहमदनगर म्हणजे औटी कुटुंब आणि औटी कुटुंब म्हणजे अहमदनगर। मुलांना चाचा आज अहमदनगरमध्ये येताना मला खूप वाटतंय की ज्यांचा आशीर्वाद आमच्या औटी कुटुंबांच्यावर कायमस्वरूपी होता। 25 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला या ठिकाणी आशीर्वाद मागायला आलो आणि 25 वर्षापूर्वी मला जो आशीर्वाद दिला अनिस बाबांनी, आज या ठिकाणी येत असताना मला अनिस बाबांची आठवण कायमस्वरूपी माझ्या मनात येते। आणि कुठलीही निवडणूक असली की अनिस बाबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्या अहमदनगरमध्ये मी कामाला सुरुवात करत होतो। तर दुर्दैवाने तुमच्या आमच्याकडनं अनिस बाबा निघून गेले। त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं सर्वप्रथम अनिस बाबाला आमच्या धर्माप्रमाणे मी त्यांना आदरांजली वाहतो। या ठिकाणी गेली 20 वर्ष आमच्या औटी कुटुंब कुठल्या पक्षाकडे उभारते, कुठल्या चिन्हावर उभारते हे न बघता फक्त औटी कुटुंब अहमदनगर कुटुंबातलं कुटुंब आहे हे समजून गेले 5 निवडणुकांमध्ये आम्हाला तुम्ही भरपूरच मत दिलं। मिरजेमध्ये काही चर्चा चालू असत्या, परंतु मिरजे शहरामध्ये एकच म्हणतात की अहमदनगर म्हणजे औटी आणि औटी म्हणजे अहमदनगर। हे जे आमचे नाते जमले त्या खऱ्या आमचं भाग्य। कारण कोणी म्हणलं म्हणजे की अहमदनगर तिथली मिरजेतील सगळ्या समाजाची लोक म्हणतात की अहमदनगर म्हणजे औटी आहे, तिथं जाऊन काय उपयोग होत नाही। आणि तुम्ही एक 5 निवडणुकीमध्ये मला सिद्ध करून तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबात दिलेले। या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने आपण विकास कामं केलेले, जमिनीची व्यवस्था केलेली आहे, पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, विविध कामे केलेले आणि आता दादर कमे आपण अहमदनगरचे 7ही रस्ते हॉट मिक्स मंजूर केलेले। ते निवडणूक झाली आणि एक नंबर रस्त्यापासून पाण्याच्या टाकीकडल्या बर्गनगर जाणारा रस्ता आहे तो मी रस्ता मंजूर केलाय। परंतु तिथल्या लोकांची 2 दिवसापूर्वी माझ्या मागणी आली की बाबू तुम्ही रस्ता मंजूर केला, आम्हाला काल एक टेंडर निघले परंतु आम्हाला त्या ठिकाणी ड्रेनेजची लेवल मिळत नाही, म्हणून गटरीचं काम करून द्या। तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये जे माझे सर्व माता बंद राहतात त्याला त्या ठिकाणी गटरीची व्यवस्था करून मग त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था केली जाईल। मला इंचार्ज करणार एक मोठी मिटिंग आहे
त्यामुळे सर्वांची माफी मागून इतक्याच्या मिटिंगला मला जायचं आहे. उद्याच्या 15 जानेवारी रोजी जुन्नरात आपल्या निवडणुकीचं मतदान आहे. त्या ठिकाणी आपल्याला मतदान केंद्रावर गेल्यानंतर 2 मशिनावर मतदान करावं लागेल. पहिली मशीन आल्यानंतर पहिल्या मशीनवर 2 कमळ आहे, वर आणि खाली. पहिल्या मशीनवर 2 कमळावर बटन दाबायचं, एक वर आणि एक खाली. दुसरी मशीन आहे त्याच्यावरती 2 कमळ आहे, वर आणि खाली. त्यामुळे पहिल्या मशीनवर 2 कमळ, दुसऱ्या मशीनवर 2 कमळ, अशी 4 उमेदवार तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या. फक्त जास्तीत जास्त मतदान करा, कारण तुमच्या आशीर्वादानं सांगली मिरज कुपवाड म्हणजे गेल्या वर्षी आपल्या प्रभागाचा मतदानाच्या लिडिंगमध्ये पहिला नंबर होता आणि तोच नंबर काही सर्व ठेवावं. गेल्या वर्षीपेक्षा जास्तीत जास्त मतदान आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांनी करावं आणि कमळ चिन्हासमोर बटन दाबावं, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि सगळ्यांची माफी मागून तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं माझी एक इतक्यावर मोठी मिटिंग आहे, त्या मिटिंगला मी जातो. बाकीचे सगळे नेते म्हणजे उमेदवार तुमच्यावर परिचय करून घेतील. एखादी महिलांची काही तक्रार आणि लोकांकडे गेली की मला म्हणणार निरंतर वेळ आहे की नाही, अहमदनगरला यायला लवकर यांचे काम कर. म्हणजे एवढा हक्काचा माणूस आज आपल्यात नाही आहे. परमेश्वराच्या अल्लाच्या नशिबात म्हणजे नियतीच्या समोर आपण काही करू शकत नाही. शेवटी त्याच्या मनात आलं की ते घेऊन जाणारच आहे. पण शेवटी किती आपण काही म्हणलं तरी आपला माणूस आपला माणूस असतो आणि आपला माणूस आपल्यातनं गेल्यानंतर त्याची कोण काही म्हणलं तरी त्याची उडी वाचून काढू शकत नाही. या मताचं मी आहे. मला खरं तर एवढं म्हणजे सांगायला मला या गोष्टी सांगू नये, पण अनिल बाबांना मी ज्यावेळेला दवाखान्यात बघायला गेलो म्हणजे त्या माणसाला स्वतःच्या जीवापेक्षा प्रेम काय असते, अवतीच तुम्हाला आज काय प्रेम केलं त्यांनी. मी अनिल बाबा वारायच्या आधी 4 दिवस दवाखान्यात बघायला गेलो आणि अनिल बाबांना ऑक्सिजन लावलं होतं. आणि तेवढ्यातलं पण अनिल बाबांचं माझ्याबद्दल म्हणतं निरंतर तू फॉर्म कधी भरणार आहे. मी म्हटलं फॉर्म भरायला जाऊ दे, म्हटलं मला इलेक्शन महत्वाचं नाही, तुम्ही बरोबर घराकडे लवकर या. म्हणजे एवढं प्रेम एवढं हे तेव्हा माणूस नसताना इथं खरं तर मी सभा गेले आमचं पण शेवटी मला सलमान बाबा म्हणलं तू त्याची काळजी करू नको, इलेक्शन आहे तर सगळ्यांना सामोरं जायचं. त्या माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आमच्या कुटुंबाशी संलग्न असणार आहे. अहमदनगरचं काम अहमदनगरबद्दल मी जास्त काय बोलायला नको, कारण की 20-25 वर्ष तुम्ही बापूवर प्रेम करताय, आशीर्वाद देताय. म्हणजे बापूच्या वेळी इथं आल्या त्याच्या अहमदनगरला गाड्या पर्यंत आम चालवून जायची एवढी परिस्थिती बेकार होती. पण त्यानंतर ड्रेनेज झाले, रस्ता झाला, पाण्याची दैत झाली, तरी सुद्धा सगळी कामं झाली असं माझा दावा नाही. आज 1, 2, 3 नंबरच्या रस्त्याचा ड्रेनेजचा प्रश्न लास्टच्या घरातला म्हणजे शेवटच्या घरातला प्रश्न प्रलंबित आहे. पण मी तुम्हाला महिला वर्गामध्ये जास्त त्रास होतोय. मी तुम्हाला शब्द देतो, परवाही मीटिंगमध्ये शब्द दिलं की मला तुम्ही पुढचे 3 महिने द्या, मी ड्रेनेजचा पण प्रश्न सगळा संपवतो. त्याच पद्धतीनं ऑलरेडी रस्ता क्रमांक 1 पासून ते 7 पर्यंत आणि पाण्याच्या टाकीचा रोड माझे रस्ते मंजूर आहेत. पण ते ड्रेनेजचे लाईन करून मी रस्ते करतो. त्यावेळी अजून काय काम असतील खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये बीजेपीतनं आम्ही जरी थांबलो असतो तरी आम्ही भावना सांगली मिरज कुपवाडमध्ये कुठेही गेलं तर लोक म्हणतात की अहमदनगर असा भाग आहे की अवघी कुठं पण थांबमध्ये जी मतं टाकतात. म्हणजे आमच्या सरकारला अभिमान आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं जरी थांबलो असतो कुणी काही प्रचार केला तरी आम्हाला विश्वास आहे की लोक अवघी कुटुंबाला कधी सोडणार नाहीत आणि पळवत नाहीत. कारण की शासनाकडनं रिग्रांट त्याच्यातनं माफ करून आणत आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो की भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार तुम्ही ज्यावेळी निवडून द्याल तर मिरजेच्या लाडक्या आमदार आराध्य सुरेश भाऊच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून शासनाकडनं विशेष बाब म्हणून इथली रिग्रांट कसं माफ करता येईल आणि तुमची जागा तुमच्या नावावर कसं होईल याच्यासाठी आमचं कुटुंब पूर्णपणे आपल्या सोबत असेल. त्याच पद्धतीनं आज एवढ्या मोठ्या पद्धतीनं महिला वर्ग जमा होईल मला
आणि येत्या 14 तारखेला लाडकी बहिणीचे 3,000 रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच पद्धतीनं अनेक योजना राज्य शासनाचे आणि युवा वर्गाला महिलांना अनेकांना विनंती आहे की येणाऱ्या 3-4 दिवसात तुमच्याकडे प्रचार करायला येणारी जातीपातीचं राजकारण करतील, तुमच्याकडे येणारी पक्षाचं राजकारण करतील. पण तुम्हाला माहित आहे की आम्ही इथं येत असताना आम्ही जातीचा कधी विचार केला नाही आणि 20 वर्ष तुम्ही आम्हाला मोठं करताना अवधी कुठल्या जातीचे कुठल्या पक्षाचे विचार केला नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकांना तुम्ही ठणकावून सांगा की अहमदनगर हे जातीपातीचं राजकारण करत नाही. अहमदनगर हे विकास करणाऱ्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहते. अनिल बाबांची शिकवण आहे आपल्या पाठीशी, सलमान बाबांची आपल्याला शिकवण आहे की कुठल्याही जातीचं राजकारण जातीपातीचा द्वेष कधी करायचा नाही. आणि म्हणून आम्ही विश्वास देतो. मला 15 दिवसात नाही लोक भेटतील की अहमदनगर तुमच्याकडे राहणार का बघा, तिथे लोक फिरायला बीजेपीकडे आवडतील आपल्याला तुम्ही मतदान देणार का बघा. मी आणि बापू ठाम सांगत होतो आम्ही लास्ट दिवशी तिथं जाणार, कारण की लोकांवर आमचा विश्वास आहे. आजपर्यंत अहमदनगरनं आवडती कुटुंबाला कधीच सोडलं नाही, त्यामुळे इथनं पुढेही सोडणार नाही. आम्हाला खास आम्हाला आहे. त्यामुळं आपल्याला विनंती करतो की कुठल्याही भूतापाला बळी न पडता, पैशाच्या आमिषाला बळी न पडता, जातीय समीकरणाच्या न अडकता आपल्यासाठी कुठला माणूस धावून येतोय, आपली 20 वर्षाची कामं कोण केली, भविष्यात कामासाठी कोण येणार आहे याचा सगळा विचार करून. कारण की तुम्हाला सगळ्यांना भगिनींना माहिती आहे, इथं असणाऱ्या माझ्या सगळ्या महिलांना माहिती आहे की पाणी नाही जर आलं तुम्ही फोन केला की निरंजनीत येणार आहे, ड्रेनेज तुंबलं की निरंजनीत येणार आहे, रस्त्याचा काय प्रॉब्लेम असला तर निरंजन येणार आहे. पण आता इथून पुढे निरंजन एकटा येणार नाही, येताना तुमच्या सगळ्या सहकार्यांना घेऊन येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे कुणी आलं तर खंडावून सांगा आणि तुमच्याकडे बघत नाही. त्या पद्धतीनं मला आवर्जून इथं उल्लेख करावा लागेल की कशाची मागणी नसताना आपल्या मिरजेचे लाडके आमदार सुरेश कोठाडेंनी आपल्या मिरजेच्या मिरसाहेब दर्ग्यासाठी जवळजवळ 3 कोटी रुपये निधी दिला. आजपर्यंत मिरजेमध्ये अनेक आमदार होऊन गेले, पण कुणाची मागणी नसताना भाऊ एकदा दर्ग्याचे भाविक म्हणून, बापू भाविक म्हणून, कारण की गुरुवार आमचा दर्ग्याला कधी चुकला नाही आजपर्यंत, त्यामुळे भाविक म्हणून 3 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीने दिले. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक योजना चालू आहेत, अनेक राज्य शासनाच्या असू दे, केंद्र शासनाच्या असू दे, त्यांनी कधी द्वेष केला नाही. आज मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, लाडकी बहिणींना एक भारतीय जनता पार्टीने आणली, पण भारतीय जनता पार्टीने योजना लागताना असं म्हणलं नाही की ह्या समाजाला द्या त्या समाजाला द्या. भारतीय जनता पार्टीने म्हटले की महाराष्ट्रात राहणारे प्रत्येक नागरिक हे महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही विचार करत असताना पक्ष जात धर्म न बघता माझ्यासोबत, कारण की तुम्हाला येताना अनेक जण असं पण सांगतील निरंजनला एक द्या आणि बाकीचे आम्हाला द्या. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पहिलं माझ्या 3 सहकार्यांना द्या आणि मग मला मत द्या. कारण की ही 3 सहकारी बापूंच्या आणि आमच्या विश्वासावर या सगळ्यांना आमच्यासोबत दिले आणि यांच्यापेक्षा एक मत म्हणजे माझ्यापेक्षा एक मत जर या तिघांना कमी पडलं तर तो वैयक्तिक आमच्या अवधी कुटुंबाचा अपमान असेल, माझा अपमान असेल. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मतदान करताना पॅनल टू पॅनल करा. अहमदनगरचं लीड दिलं तर मी खात्रीनं सांगतो 6 महिन्याच्या आधी तुमचा रिग्रॅम जर कमी नाही झाला तर मी तुमच्याकडे चेहरा सुद्धा इथे दाखवणार नाही. माझ्या पॅनलमध्ये इथं काम करत असताना माझ्यासोबत पहिल्या उमेदवार आहेत विद्या नलवडे, या सामाजिक क्षेत्रात काम करतात, महिलांसोबत त्यांची चांगली अटॅचमेंट आहे. त्याच पद्धतीने मागच्या वेळी त्या स्वतः इलेक्शनला थांबल्या होत्या, पण पराभव होऊन सुद्धा घरीच बसला नाही. त्या पराभव होऊन सुद्धा लोकांच्या